तू जाय ना बाई तिकडे मग आत्मनिवेदन भरीत रोडगे निवृत्तील हारो हारी एका जनार्दनी खंडे खंडेराव त्यावर कुंचा तुमची इच्छा पण सांगतोय वारीला खाली जायचं नाही भाऊ काहीतरी दान धर्म करायला पाहिजे बरोबर मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची चांगले भाऊ काय झालं बाई काय संसार म्हणता का हो रडू नको काहीच नाही म्हटलं आमच्याकडे आता ही साडी मागून घातली बाई मी आमचं कारभारी आहे ना निवडणुका डुलतच येतं तोंड दाखवायला जागा नाही म्हणून मी तोंड झाकून घेते साडी अरे बदलून घे ना मग
तोंड दाखव ना जरा तोंड. 50 रुपये 500 लागतात. चेहरा चेहरा दाखव. करू नये. तोंड. अरे बाई ऐका, राजू गायकवाड याच्यातर्फे फक्त चेहरा दाखवण्यासाठी बदल वर करायला फक्त 50. अहो 50 काय देतात, द्या ना कोणी 500. यांना मोडून टाकू दुसरं म्हणून. यांचं बरं होऊ दे, यांचं हेर मानवाला जाऊ दे, याचाचे 50 होऊ दे. श्रीकृष्ण मंदिरामध्ये आमचं भजन कायमचं ठेवू दे. कदला नको ग बाई मला नवरा नको. कदला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. मला कदला नको ग बाई. मला कदला नको ग बाई. याचं कारण काय? काय कारण? मोडक्याचं घर, तुटक्याची छप्पर. मोडक्याची घर, तुटक्याची छप्पर. देवाला देवघर नाही. ए भवानी, मोडकं घर आहे का? मग एवढी मोठी माडी बांधलेली आहे ना 3 ताळाची. अहो कारभारी येड आहे बा. अहो मी काय म्हणते ऐका ना, येडी हळद जा माई. अहो येडी हळद घर म्हणजे काय माहिती का? कोणतं मोडकं घर म्हणजे काय? अहो ज्याच्या मुखामध्ये राम नामच नाही, या महाडीला घेऊन काय करता हो? हा, हे 32 खांबाची माडी बांधलेली आहे. हा, मग त्याला काय करता? आणि मग 32 खांबाची माडी बांधलेली आहे. सगळे खांब आहेत ना साबूत. साबूत असून सुद्धा तुमच्या मुखामध्ये राम नाम नाही. तुम्ही डुलत डुलत येता संध्याकाळी. ते थोडी थोडी घेतो म्हणा. हा, थोडे सवय आहे. मोडकीचे घर, तुटकेचे छप्पर. देवाला देवघर नाही. अगं नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. ये बाई. नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. काय सांगू पुढची कहाणी? काही नको सांगू, इज्जत घालू नको माझी. सगळ्या एवढ्या रामनगर पासून ते विमानतळापर्यंत आपल्याला थरथर कापतात. कुत्रे सुद्धा समोर येत नाहीत आपल्या. काय येत नाही? हा, एवढा दरार आहे आपला. अरे वा. मग अंतरी म्हणायला लागली मोडकं घर, तुटकं छप्पर. जे तुमच्या वासाला घेऊन बाजूला जातात. वासाला काय मी काय? हा, ते थोडी थोडी घेतो म्हणा. तुमचं कसं काय बाई? बाई तुमचं सांग, तुमचं कसं काय हो? लपून ठेवता तुम्ही, उघड सांगते बाई. फाटक्याचं निवडा, तुटकीचं चोळी. फाटकी आहे अहो, तुम्हीच सांगा. हे फाटकं लुगडं आहे. अहो कारभारी, मी गीताताई आहेत की नाही, त्यांच्याकडून थोड्या वेळासाठी आपली इज्जत राखण्यासाठी मी त्यांच्याकडून साडी. या गीताईने तर सगळा संसार नाशिवलाय माझा. असं आहे का? हे आले बघा. पहा, फाटकाचं लुगडं, तुटकीचं चोळी. ऐका, आमच्या आई साहेब आहेत ना, या कृष्ण मंदिरामध्ये श्रीकृष्णाच्या नावाने त्यांनी 100 रुपयाचं दान केलेलं आहे. भगवंत श्रीकृष्ण त्यांना आणि सर्व भक्तांना सद्बुद्धी देवो, चांगले विचार देवो आणि आरोग्य
आरोग्य, धन, संपदा, हे सगळं त्यांना परमेश्वर प्रदान करो ही श्रीकृष्ण चरणी आग्रहाची विनंती. आमच्या भजनी मंडळ त्यांचे सदैव ऋणी आहे. फाटक्यात लुगडं तुटकीचं चोळी. म्हणजे काय कारभारी? फाटकच लुगडं म्हणजे हे लुगडं 9 ठिकाणी फाटलेलं आहे. अहो हे बी फाटलेले. फाटकच लुगडं म्हणजे मोह काय आवडतो का? मोह तर आहे. आज तुटकीच चोळी म्हणजे अज्ञान. मोह आणि अज्ञान हे काय बसू देते का आपल्याला? हे बसू देत नाही. मला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, पाहिजे ना माणसाला. पर्यंत बापाला घेऊन द्यायला सांग ना. घरी आहे का सायकल, 4 व्हीलर मला घेऊन द्या म्हणजे. एक गोष्ट बायकाची ऐकली की ते चालूच असतं त्यांचं. आणि नेमकं जेवायच्या टाइमला लावतात बोलून. आधी नाही, दिवसभर काहीच बोलणार नाही. माणूस जेवायला बसला, ऐकल्या का चालू होतं त्यांचं. आपण एक घास घेतला म्हणजे यानं जास्त जेवू नये, काम करावं, तिकडं तुम्ही राहावं. हा उद्देश असतो की काय मला हे समजत. अहो कारभारी तुम्ही एवढे कंजूस आहात. आता सांगत नाही सगळ्या पुढं. आता कंजूस म्हणजे दोघाचाही संसार आहे का एकट्याच आहे का? मी एकटाच घेऊन जाणार आहे वर. हा तेच म्हणजे ना, आईश करून मारा. आईश करून मारा. बरं आहे. फाटक्याचं लुगडं, फाटक्याचं लुगडं, तुडकीचं चोळी. गाईचं 10-5 बाया आहे का? शिवायला दोरा नाही. दादाला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादाला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादाला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. हिरव्या पालेभाज्या खा, मिरच्या खा. आणि श्रावणामध्ये म्हणून आपण आंबाड्याची भाजी आणतो. ते मिळत नाही. शहरमध्ये मिळते का आंबाड्याची भाजी? चुका आंबाड्याची भाजी, कारण ती आंबट असते, पचण्यासाठी चांगली असते. म्हणून आणतो. आंबाड्याची भाजी मिळत नाही, लगेच तिकडून त्या झाडीवरून आणतो. जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी, तेलाची धारेची आई. Bye.
सांगून जमले पण माझी काय तुमच्या दया येत नाही. इकडच्या तर थंडगार बसले धान बांधून. अहो आमचा संसार बघा ना. हा तुमचं बरं आहे का? त्याचे लय फाटलेलं आहे आपल्यापेक्षा. दुसऱ्याला दाखवत नाही. नाही तर घरोघरी मातीच्या चुली म्हणत होते ना. आवाज गॅस आहे का बरी. झोपायला तरी शिस्त आहे का आपल्या घरी? झोपायला आता आणखी काय पाहिजे. डनलापची गादी आणली. तिथं भूकंप झाला होता किल्लारीला. तिथून चोरून 2 गाद्या आणल्या. अमेरिकेनं पाठवल्या होत्या. मोठमोठे नेते घेऊन जाऊ लागले घरी. मी म्हणलं आपण बी या 2. मोडकाच पलंग तुटकी नवार वर गरम बिछाना नाही. नवरा नको गं बाई मला दादरा नको गं बाई. आता माझं राहिलंच काय? काहीच राहिलं नाही. आली कशा आता आमची कारभारी गेलं इकडंच कुठं हुडकं वाटलं नाही आता. तिचे मोती गुळगावले या राज्यात लेणे नाही. अगे नवरा नको गं बाई मला दादला नको गं बाई. नवरा नको गं बाई मला दादला नको गं बाई. तुमच्या पोटातलं का पाणी बी आलं नाही. तुमचं लई चांगलं वाटलं. हा अगे अगं दादाला नको गं बाई मला नवरा नको गं बाई. नको गं बाई दादाला नको गं बाई मला नवरा नको गं बाई. दादाला नको गं बाई मला नवरा नको. मला नवरा नको गं बाई. मला नवरा नको गं बाई. ए बाई दादाला नको गं बाई मला नवरा